श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 25 ते 31 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा नेमका कसा ठरणार आहे? अनेक दिवसांपासून मनात असलेले प्रश्न आता सुटतील का? करिअरमध्ये प्रगतीची नवी दिशा मिळेल का? आर्थिक परिस्थितीत काही सकारात्मक बदल घडतील का? नातेसंबंधांमध्ये निर्माण झालेला तणाव कमी होईल का? विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या आठवड्यात तुमच्या जीवनात कोणते शुभ संकेत मिळणार आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी पाहूया कन्या राशीचे सविस्तर साप्ताहिक राशीभविष्य. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी मिश्र पण प्रगतीकडे नेणारा ठरणार आहे. या काळात तुमच्या विचारांमध्ये अधिक स्पष्टता येईल आणि अनेक गोष्टींबाबत योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. काही दिवसांपासून मनावर असलेले मानसिक दडपण हळूहळू कमी होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याची दखल घेतली जाईल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात संयम आणि शिस्त या दोन गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. कोणतेही काम घाईघाईने करण्यापेक्षा विचारपूर्वक निर्णय घेतल्यास मोठा फायदा होईल. काही नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि भविष्यात त्यांचा उपयोग होऊ शकतो. घरातील वातावरण तुलनेने आनंदी राहील, मात्र छोट्या गोष्टीवरून मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनात नवीन योजना तयार होतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही उत्साहाने प्रयत्न कराल. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल आणि मनाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. सुरुवातीला कामाचा ताण वाढल्यासारखा वाटेल, पण तुमची मेहनत आणि अचूक नियोजन तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. काही जणांना पदोन्नती किंवा नवीन संधीबाबत चर्चा ऐकायला मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना या आठवड्यात नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. जुन्या अडकलेल्या कामांमध्ये गती येईल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी मात्र व्यवहार करताना पूर्ण पारदर्शकता ठेवावी. कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासणी करणे आवश्यक आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आठवड्याचा उत्तरार्ध अनुकूल ठरू शकतो. सोशल मीडिया, ऑनलाईन काम किंवा मार्केटिंग क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष फायदा मिळू शकतो. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवले तर कामातील अडचणी सहज दूर होतील. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा आठवडा सावधगिरी आणि नियोजन यांचा राहणार आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होण्याची शक्यता आहे, पण त्याचबरोबर खर्च देखील वाढू शकतो. घरातील गरजा, प्रवास किंवा आरोग्यावर अचानक खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैशाचे योग्य नियोजन करणे आवश्यक ठरेल. जुन्या गुंतवणुकीतून थोडाफार लाभ मिळू शकतो. काही लोकांना थकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, मात्र कोणालाही मोठी रक्कम उधार देणे टाळावे. शेअर मार्केट किंवा धोकादायक गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. या आठवड्यात तुम्हाला पैशाचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजेल. अनावश्यक खर्च कमी करून बचतीवर भर दिल्यास भविष्यात फायदा होईल. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक स्थिर वाटू लागेल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण या आठवड्यात बऱ्यापैकी समाधानकारक राहील. घरातील सदस्यांशी संवाद वाढेल आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न होईल. काही जुन्या गैरसमजुती दूर होऊ शकतात. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मात्र काही वेळा तुमचा परफेक्शनचा स्वभाव इतरांना त्रासदायक वाटू शकतो. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हावी अशी अपेक्षा ठेवल्यास वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे थोडी समजूतदारपणा आणि शांतता ठेवणे आवश्यक आहे. घरात धार्मिक किंवा शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. नातेवाईकांकडून अचानक भेट किंवा शुभवार्ता मिळू शकते. आई-वडिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावनिक चढ-उतार घेऊन येऊ शकतो. प्रेमात असलेल्या व्यक्तींनी जोडीदाराशी प्रामाणिक संवाद ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. छोट्या गैरसमजुतींमुळे मन दुखावले जाऊ शकते, पण शांतपणे बोलल्यास समस्या सहज सुटतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. काही जोडपी भविष्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. एकमेकांसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. आठवड्याच्या शेवटी प्रेम आणि आपुलकी अधिक वाढल्याचे जाणवेल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रामार्फत एखादे नवेनाचे संकेत दिसत आहेत, मात्र भावना व्यक्त करताना घाई करणे टाळावे. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आणि प्रगतीचा राहील. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा, सरकारी परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम दिसू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल.
काही विद्यार्थ्यांना नवीन कोर्स किंवा कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते, मात्र मोबाईल आणि सोशल मीडियामुळे लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. वेळेचे योग्य नियोजन केल्यास मोठे यश मिळू शकते. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास टिकवून ठेवणे गरजेचे आहे. काही वेळा अपेक्षेप्रमाणे निकाल न मिळाल्यास निराश होऊ नका. सातत्य आणि संयम यामुळे भविष्यात उत्तम संधी मिळतील. आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यात विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. कामाचा ताण आणि मानसिक चिंता यामुळे थकवा जाणवू शकतो. पोटाशी संबंधित समस्या, ॲसिडिटी किंवा झोपेची कमतरता जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळेवर जेवण आणि पुरेशी विश्रांती घेणं गरजेचे ठरेल. योग, प्राणायाम आणि नियमित व्यायाम केल्यास मानसिक शांतता मिळेल. जास्त विचार करण्याची सवय कमी करण्याचा प्रयत्न करा. पाण्याचे प्रमाण योग्य ठेवणे आणि हलका आहार घेणे फायदेशीर ठरेल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. आठवड्याच्या शेवटी तब्येत पूर्वीपेक्षा सुधारल्याचे जाणवेल. सकारात्मक विचार आणि शांत मन हेच तुमच्यासाठी सर्वात मोठे औषध ठरणार आहे. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात तुमची आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढू शकते. देवपूजा, मंत्रजप किंवा ध्यान यामुळे मनाला शांतता मिळेल. काही व्यक्तींना धार्मिक स्थळी जाण्याची संधी मिळू शकते. मनातील नकारात्मक विचार दूर करण्यासाठी आध्यात्मिक मार्ग उपयोगी ठरेल. श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या कुलदैवताचे नामस्मरण केल्याने आत्मविश्वास वाढेल. काही वेळ स्वतःसाठी काढून आत्मचिंतन केल्यास अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. या आठवड्यात एखादा शुभ संकेत किंवा सकारात्मक अनुभव मिळाल्यामुळे तुमचा श्रद्धेवरील विश्वास अधिक दृढ होईल. प्रवासाच्या दृष्टीने हा आठवडा मध्यम स्वरूपाचा राहील. कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणामुळे लहान प्रवास घडू शकतो. प्रवासातून नवीन अनुभव मिळतील आणि काही महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क वाढेल. वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी. घाईगडबड टाळावे. आवश्यक कागदपत्रे आणि आर्थिक नियोजन आधीच करून ठेवणे फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या शेवटी धार्मिक किंवा आनंददायी प्रवासाची शक्यता आहे. प्रवासामुळे मानसिक ताण कमी होईल आणि नवीन ऊर्जा मिळेल. कन्या राशीसाठी हा आठवडा प्रगती, आत्मविश्वास आणि मानसिक स्पष्टता देणारा ठरणार आहे. करिअरमध्ये मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक राहील आणि कौटुंबिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. प्रेमसंबंधांमध्ये संवाद महत्त्वाचा ठरेल. विद्यार्थ्यांसाठी मेहनतीचा काळ असून आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे राहील. आध्यात्मिक मार्गामुळे मनाला स्थैर्य मिळेल आणि आठवड्याच्या शेवटी सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील. हा आठवडा जीवनात नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण करणारा ठरणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे हळूहळू पूर्ण होण्यास सुरुवात होईल. करिअर आणि व्यवसायात तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल आणि काही ठिकाणी अपेक्षित मान-सन्मान मिळू शकतो. आर्थिक परिस्थितीत स्थैर्य येण्याचे संकेत असले तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. कौटुंबिक जीवनात आपुलकी आणि समजूतदारपणा वाढेल. घरातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. प्रेमसंबंधांमध्ये संवाद आणि विश्वास या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील. विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले परिणाम दिसू लागतील. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे गरजेचे असले तरी सकारात्मक दिनचर्या तुम्हाला निरोगी ठेवेल. या आठवड्यात आध्यात्मिक विचारांमुळे मनाला शांतता मिळेल आणि नकारात्मकता दूर होईल. काही नवीन संधी अचानक समोर येऊ शकतात, त्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी बातमी किंवा मन प्रसन्न करणारी घटना घडण्याची शक्यता आहे. एकूणच संयम, सकारात्मक विचार आणि मेहनत यांच्या जोरावर हा आठवडा तुमच्यासाठी समाधानकारक आणि लाभदायक ठरणार आहे. धन्यवाद.